जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वप्रथम सर्वांना वंदन, सगळ्यांना नमस्कार करतो। चारशे वर्षापूर्वीची परिस्थिती। प्रबल यवन झाले होते वंध्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात। आणि त्यावेळेला समर्थांचा जन्म आहे। ऐशा वेळी कल्याणी गरजली समर्थवाणी, दुमदुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ। त्या काळी समर्थांनी जे कार्य केलंय ते आजच्या काळालाही अत्यंत उपयुक्त असं आहे। जागृती, अभ्यास, ज्ञान, साधना एवढंच नव्हे तर माणसाने जीवनामध्ये बलवान कसं व्हावं, ताकदवान व्हावं, यासाठी समर्थांनी वेळोवेळी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सर्वकालीन सिद्ध अशा आहेत। जगण्यासाठी माणसाला काय काय हवं, त्याच्या मनात आलेल्या शंका, त्याचं निवारण, योग्य ते मार्गदर्शन, ह्या सगळ्यांचा उहापोह समर्थांनी दासबोध या ग्रंथामध्ये केलेला आहे। आणि अशा अनेक गोष्टींचा उहापोह करताना समर्थांनी हे सगळं प्रभू रामचंद्रांना अर्पण केलेलं आहे। हा अभ्यास, हे चिंतन जे आहे हे अत्यंत उपयुक्त असं आहे। जीवनाला सार्थक करण्याचं कार्य या दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं। त्याचा आपण विचार वेळोवेळी केला पाहिजे आणि तो अंगीकारला पाहिजे। आजची जी ओवी आहे ती समर्थांनी अशा पद्धतीने लिहिलेली आहे की त्याच्यामध्ये सगळं जीवनाचं सार आहे। प्रत्येक ओवीच तशी आहे, पण ही जी ओवी आजची चिंतनाची आहे ती पाहूया आपण। समर्थ म्हणतायत, मित्रपणे परहितकारी
वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र. जीवनामध्ये काही घडवायचंय, काही मिळवायचंय, समाजामध्ये कर्तृत्व प्रस्थापित करायचंय, माणसांनी कसं वागायला हवं, अगदी बालवयापासून प्रौढत्वापर्यंत. कसं समोरच्याला आपलंसं करून घ्यावं, हा विचार समर्थांनी या ओवीमध्ये अत्यंत सोप्या आणि सुलभ अशा भाषेमध्ये मांडलेला आहे. मित्रपणे परहितकारी. बऱ्याच वेळेला असं घडतं आपल्या जीवनामध्ये की आपले एखाद्या माणसाची ओळखही नसते, पण आपल्या समोर एखादी घटना घडत असेल आणि त्याला जर आपण आपल्या मदतीची आवश्यकता असेल आणि आपण ती करू शकत असू तर ती नक्की करावी, कारण आपल्याला जोडायचंय सगळं. मित्रपणे परहितकारी. परवाच एक गोष्ट वाचनात आली व्हॉट्सअपच्याच माध्यमातून. एका दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये एक मुलगा अत्यंत अत्यावस्था अवस्थेमध्ये आहे, त्याला रक्ताची गरज आहे. त्याच्या नातेवाईकांना डॉक्टर सांगतात की अमुक अमुक रक्तगटाची आवश्यकता आहे. ते नातेवाईक ब्लड बँकेमध्ये जातात. तो जो रक्तगट आहे तो अतिशय दुर्मिळ असा रक्तगट असल्याने ते एक दोघा तिघांना फोन करतात. त्यातला एक जण तो फोन सांगतो की मी यायला तयार आहे. तो जे नातेवाईक असतात त्या मुलाचे, जो आजारी असतो त्या नातेवाईकाकडे फोन देतात आणि सांगतात की तुम्ही बोला. तर त्यांचं जे संभाषण होतं तो माणूस सांगतो, जो पलीकडे असतो तो सांगतो त्यांना की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या, माझं घर तुम्हाला मिळणार नाही पण मी रस्त्यावरती येऊन उभा राहीन आणि मग तिथे आल्यानंतर मला हा फोन करा, मी लगेच तुमच्या बरोबर येतो. त्याप्रमाणे ते जातात. ती भेट होते, तो रक्तदान होतं. परत त्या माणसाला सोडायचं असतं त्यावेळेला ते सोडायला जातात आणि सोडायला जातात तेव्हा तो माणूस जिथे उभा असतो तिथपासून आतमध्ये भरपूर गर्दी असते. म्हणून सहज विचारतात, काय हो काका, काय झालंय, मी आतमध्ये येऊ का सोडायला? नाही नाही मी जातो म्हणे. तरी सुद्धा तो माणूस थांबवतो, नाही काका नक्की सांगा काय झालंय ते. ते काका सांगतात की काही नाही, माझ्या मुलाचं आज संध्याकाळी निधन झालेलं आहे आणि तेवढ्यात तो फोन आला आणि म्हणून पहिले ते कार्य महत्वाचं आहे, एखादा जीव वाचणं महत्वाचं आहे, म्हणून मी तुमच्या बरोबर आलो आणि नंतर आता मला माझ्या मुलाचं कार्य करायचं. हे सगळी गर्दी त्याच्यासाठी जमलेली आहे. मित्रपणे परहितकारी. काय संबंध होता त्यांचा एकमेकांचा? काही नाही, फक्त नातं, माणुसकीचं नातं. इतिहासामध्ये सुद्धा अशा अनेक घटना आहेत. आपण ह्यावरती विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला वागता कुठे येतंय का? परमार्थ याच्यापेक्षा वेगळा काहीच नाही. किती सोपा आहे परमार्थ. आपण फक्त त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला अहंकार कुठेतरी आड येतो. ज्ञानाचा अहंकार असेल, शक्तीचा अहंकार असेल आणि म्हणून आपण पोहोचू शकत नाही आणि म्हणून मग ते त्या गोष्टीचं आपल्याला अप्रूप वाटतं. पण आपणही हे करू शकतो.
समर्थ म्हणतायत पुढे, वाक्माधुर्य परशोकहारी. जे दुसऱ्याचं दुःख आहे ते दुःख निरसन करण्याचं काम आपल्याला जर शक्य असेल तर सहज करावं. काहीच अवघड नाहीये त्याच्यामध्ये. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. किती सोप्या सोप्या व्याख्या समर्थांनी सांगितल्या जीवन उपभोगण्याच्या, चरितार्थाच्या. त्याचप्रमाणे ते सावधही करतायत. अजून एका ठिकाणी समर्थ म्हणतायत, विद्या उदंडची सिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. तुम्हाला येतंय हो भरपूर, पण ते त्या प्रसंगी आठवलं पाहिजे, त्या प्रसंगी ते केलं पाहिजे. आणि जर ते आपल्याकडनं घडलं नाही तर कितीही येत असून सुद्धा काय उपयोग आहे. माझं जे ज्ञान आहे ते वेळेला जर उपयोगी नाही पडलं तर माझ्या ज्ञानाचा उपयोग काय. आता सध्याची जी परिस्थिती आहे महामारीची, आपण बऱ्याच गोष्टी शिकलोय. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहित नव्हत्या, की आपण काय काय चुकत होतो हे आपल्याला माहित नव्हतं, ते आता बरोबर कसं करायचं हे आपल्याला जी जाणीव झाली ती अशीच पुढे चालू राहिली पाहिजे, जेणेकरून महामारी ही जी आलेली आहे ना, ही नकारात्मक दृष्टीने न घेता सकारात्मक बाजू त्याची जी आहे, की जे आपण शिकलोय ते आपण पुढे चालू ठेवायचंय, हा ठाम निश्चय पाहिजे. निश्चय करायला हवा आपण सगळ्यांनी. आजूबाजूला आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, राजकारणाच्या असोत, धर्मकारणाच्या असोत, देवकारणाच्या असोत, चालू असतात. प्रत्येक जणांचा विचार हा एकाचा दुसऱ्यासारखा नसतोच कधी. पण त्यातलं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे तरतम ज्ञान जे आहे ना, ते संत शिकवतात, ते समर्थ शिकवतात. देव आहे की नाही हे सतत चर्चा चालू असते. किती सोपं आहे. देव सगुण मूर्तीमध्ये हा पाहायचा असतो, पण त्याला नमस्कार केल्यानंतर त्याचा अनुभव आपल्याला होतो. नुसता देव प्रगट का होत नाही, देव मला का मदत करत नाही, हा विचार नाही महत्वाचा. त्याला कुबुद्धी म्हटलेलं आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाणं आपणाची पासी. मी समोरच्यामध्ये जर देव बघितला, कारण ते तत्व आहे, ते सगळीकडे आहे, हे आपण मागे पाहिलेलंच आहे. मग ते तत्व जर माझ्यात आहे तर ते समोरच्याच्यातही आहे. त्यामुळे जितकं जास्तीत जास्त करता येईल परमार्थासाठी तितकं आपण करायला हवं. एक छोटसे दृष्टांत. एक बाई गावाकडनं आलेल्या अशिक्षित बिचाऱ्या, पण कशा बशा मुंबई स्टेशनवरती पोहोचल्या. खूप दिवसापूर्वी वाचलेली गोष्ट आहे. सत्य घटना ह्या शीर्षकाखाली ही आलेली होती. त्या मुंबई स्टेशनवरती उतरतात, रेल्वे स्टेशनवरती, आणि बाहेर येतात. बाहेरची गर्दी बघून काय करायचं म्हणजे काही कळतच नाही. कधीच आलेली नाही, एवढी गर्दी कधीच बघितलेली नाही. थोड्याशा बावचळतात, रडायला येतं थोडंसं. एका ठिकाणी एका बाकावरती बसतात. थोड्याशा वयस्कर अशा, आणि एक माणूस तिथे गाडी आपली थांबवतो त्या रडताना बघून, आणि तिथे
येतो त्यांच्यापाशी आणि काय आजी कशाला रडताय तुम्ही, काय झालं? त्या सांगतात, अरे बाबा मी अमुक अमुक गावची आहे, खूप लांबून आलेली आहे, मला काही कळत नाही, म्हणून ती त्यांच्याकडे जी एक थैली असते, पिशवी असते, ती सुद्धा अगदी चुरगळलेली वगैरे, काळी वगैरे झालेली, त्याच्यातनं एक कागद काढतात आणि त्या कागदावरती एक फोटो असतो आणि त्या फोटो त्या माणसाला दाखवतात आणि सांगतात की हा माझा मुलगा आहे आणि हा दवाखान्यामध्ये आहे, बघा या चित्रावरनं दिसतंय. मला आमच्या गावातल्या एका माणसाने सांगितलं की हा मुंबईतल्या एका दवाखान्यामध्ये तिथे उपचार घेतोय तो, म्हणून मी इथे आलेली आहे, माझा तो एकमेव आधार आहे. तो माणूस विचारतो, अहो तुम्ही कोणाला तरी बरोबर नाही का घेऊन यायचं? ते म्हणते, अहो कोणीच नाही बरोबर यायला, कोणी तयार नाही झालं, काही ना काही कामांमध्ये मीच निश्चय केला की आपला मुलगा आहे, आपणच जायला हवं. मग तुम्ही आलात कशा इथपर्यंत? म्हणे एकाने मला बसवून दिलं गाडीत आणि सांगितलं की जिकडे गाडी थांबेल तिकडे तुम्ही उतरायचं. मी उतरले. मी आता काय करू हा विचार मला येतोय, मला काहीच कळत नाहीये. तो माणूस विचारतो, तुम्ही कशाच्या जीवावरती म्हणजे काय म्हणून कसे आलात? म्हणे काय करणार आता तुम्ही? काय नाही म्हणे, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं, त्यांनी मला इथपर्यंत आणलंय ना, आता तोच मला मार्ग दाखवेल. तर त्या माणसाच्या मनामध्ये येतं की काय करणार हा पांडुरंग, कुठे आहे तो? या बाईला समजवायचं कसं काय? आपणच सगळे हे केलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो, तसं काही पांडुरंग वगैरे नाही म्हणे बाळा, आहे तो आहे म्हणूनच मी इथपर्यंत आलेली आहे. तो माणूस म्हणतो, माणूस मनामध्ये विचार करतो की या बाईला आपण प्रत्यक्ष कृतीतनच दाखवूया. म्हणून तो म्हणतो, बाई बसा चला. म्हणून जेवढी म्हणून त्याला जे दवाखाने हॉस्पिटल्स माहिती असतात त्या हॉस्पिटल्स मध्ये तो तिथे चौकशीला जातो. तो तिथे त्या बाईंच्या वतीने हे कुठलं हॉस्पिटल असेल, ह्या चित्रावरनं काही कळतंय का वगैरे असं. तो पेपर पण एक साधारण महिन्या आधीचा असतो, महिन्याभर आधीचा, त्यामुळे पटकन कळतही नसतं. तो थोडासा काळा झालेला असतो, तरी सुद्धा तो प्रत्येकाला विचारत असतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारत असतो. असं काही वेळ गेल्यानंतर अखेरीस त्याला कळतं की अमुक हॉस्पिटलचं हे असावं. म्हणून तो तिथपर्यंत त्या स्वतःच्याच गाडीतनं त्या बाईला घेऊन जातो आणि नक्की तेच हॉस्पिटल असतं. म्हणून ते दाखवतात की अमुक व्यक्ती इथे आहे का, गेल्या महिन्याभरापासून इथे आहे, खूप आजारी आहे. तर ते फोटोवरनं अंदाज लावून ती तिथली जी नर्स कोण जी असते, सेविका, ती ओळखते की हो, म्हणून ती सांगते अमुक वॉर्ड मध्ये अमुक नंबर ची जी कॉट आहे ती त्यांची आहे. तो माणूस त्या बाई बरोबर तिथे जातो आणि खरंच तिथे तिचा मुलगा तिथे असतो. त्या मुलाला आणि आईला बघून इतका आनंद होतो दोघांना एकमेकांना. आणि नंतर मग तिथे तो बाईला तो माणूस म्हणतो, चला आजी आता मी निघतो, माझं काम झालं, तुम्हाला तुमचा मुलगा भेटला, पण मला एक सांगा, हे सगळं कोणी केलं? ती बाई म्हणते, अरे तो पांडुरंग आहे ना, तोच करून घेणार आहे. माणूस म्हणतो, अहो पांडुरंगाने कुठे, मी आलो तुमच्या बरोबर, मला हेच सिद्ध करायचं होतं की पांडुरंग नाही, मी केलंय. ती आजी म्हणते, हो बाळा तूच केलंस, पण मी तुझ्यामध्येच पांडुरंग बघितला नाही तर तुला कशाला इच्छा झाली असती? मी कोण तुझी? जे तू माझ्या मुलासाठी, मी मुलासाठी आले होते, तू कोण आहेस माझा? पण तूच माझा पांडुरंग आहेस. वाग्माधुर्य परशोकहारी, मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी. हा चांगुलपणा
हे मित्रत्व, हे आपलेपणा, हा जो आहे ना, हाच आपल्याला जीवनात यशस्वी बनवतो, कृतार्थ बनवतो, एक नवीन दिशा, जीवन जगायची दिशा आपल्याला प्राप्त होते, मिळते. बरं, आपल्याला जर एखादी गोष्ट करता येत नसेल तर निदान त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नये. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, आपण अशी बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे कोण कार्ये, गोडी आवडी वाया जाये, विकल्पची अवघा. म्हणजे जे जे आतापर्यंत केले ते सगळं सुद्धा वाया जाऊ शकतं. त्यामुळे आयुष्यभर नियमच असा करायचा की जे जे मला शक्य आहे ते ते मी करू शकतो, ते ते मला करता आलं पाहिजे. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी. पुढे समर्थ म्हणतात, सामर्थ्यपणे वेत्रधारी. माणसाने कसं असावं, हे थोडं राजाचं सिंहासन जे आहे ते इतकं बळकट असायला हवं. त्याप्रमाणे आपले जे काही आंतरिक जे परमार्थाचं बीज आहे ते इतकं बळकट पाहिजे, प्रखर पाहिजे. की समर्थ म्हणतात सामर्थ्यपणे वेत्रधारी. एका ठिकाणी म्हणतायत कसा असावा राजा किंवा माणसाने कसं असावं, गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. म्हणजे माणसानी असं बघायला हवं की आपल्या धर्मावरती, आपल्या देशावरती जर आघात होत असतील तर इतकं बळकट असायला हवं की रणशूरांच्या फुरफुरती, गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती भुजा, की सगळ्यांनी उठून त्या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, प्रतिकार करता आला पाहिजे, इतकी ताकद आपल्यामध्ये पाहिजे. हे समर्थांनी त्या काळी सांगून ठेवलंय. आजही त्याची गरज आहे. आज वेगवेगळ्या ज्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत त्याचं नुसत्या कट्ट्यावरती बसून चर्चा करण्याच्या गोष्टी नाहीयेत. खरंच या गोष्टींची गरज आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाला पटेल आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने जो जो प्रयत्न करता येईल तो तो केला पाहिजे. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणपासी टोणप आणावा, लौंडा पुढे उभा करावा दुसरा लौंड. आणि पुढे म्हणतायत, जैसास तैसा जेव्हा भेटे तेव्हा मज्जा लसी ताटे. समर्थ खूप प्रॅक्टिकल आहेत. जो जो प्रसंग असेल तो तो आपण तडीस नेलाच पाहिजे आणि तो सुद्धा यशस्वीपणे. ह्याच्यासाठी समर्थांचे प्रयत्न आहेत. ह्याच्यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. त्यांच्या भारत भ्रमण काळामध्ये जे जे त्यांनी पाहिलं, जे जे अवगत केलं, अवलोकन केलं आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने जो बोध त्यांना झाला तो बोध आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. म्हणून त्याचं नाव दासबोध. दासाला झालेला बोध आणि दासानी केलेला बोध. पुरुषार्थे जगमित्र व्हायचं कसं, तर पुरुषार्थ प्रत्येकामध्ये आहेच पण तो वेळही उपयोगी पडला पाहिजे. नुसतं वेळ गेल्यानंतर असं केलं पाहिजे होतं, तसं झालं पाहिजे होतं, या गोष्टीला काहीही अर्थ नाही. जागृतता ही वेळी झाली पाहिजे. समर्थांची जी ओवी आहे ही अतिशय महत्वाची आहे. जीवनातलं संपूर्ण यश प्रदान करणारी अशी ही ओवी आहे. जर असं आपण वागलो तर
मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र. आणि असे समर्थ आहेत. त्या समर्थांचा जो बोध आहे तो आपण जर आत्मसात केला, त्याच्यावरती चिंतन केलं, तर नक्कीच आपल्याला फायदा आहे. आपण ते सर्व जाणता. ह्या जो आपल्याला काळ जो मिळालेला आहे, त्या ह्या काळामध्ये आपण जे जे काही बघितलंय, जे जे अनुभवलंय आणि ज्या ज्या निर्णयापर्यंत आपण पोहोचलोय, तो निर्णय आपण अंमलात आणण्याचा, आपल्या भावी जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. आणि तरच समर्थांची ही जी उक्ती आहे ती सार्थ ठरेल. आज इथेच थांबूया. समर्थ, तुम्हीच आम्हाला बुद्धी द्या, तुम्हीच आम्हाला शक्ती द्या, ही आपण समर्थांकडे प्रार्थना करूया. एक छोटीशी रचना. समर्था तुम्हीच सत्य, आधार आम्हा दुरितांचा, पार करा संकट भार साऱ्या शरणागतांचा. दीनवत्सल तुम्ही ठावे तुम्हा सकल मनीचे, सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. समर्था तुम्हीच एक, विश्वास आम्हा अनाथांचा, ज्ञान द्या सुबुद्धी द्या, आशीर्वाद द्या ध्येयपूर्तीचा. अजाण आम्ही जाणता तुम्ही हितार्थ जीवनाचे, सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. समर्था तुम्हीच बोध आम्हा प्रपंच परमार्थाचा, युक्ती द्या करण्या संसार नीट नेटका साचा. बद्ध आम्ही अवधान द्या तारतम्य जाणण्याचे, सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. समर्था तुम्हीच सार्थ, प्राण आम्हा भावभक्तांचा, धैर्य शौर्य द्या पार करण्या भार या भवसागराचा. नतमस्तक आम्ही सांगा वर्म सत्य सद्विवेकाचे, सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. समर्था तुम्हीच सद्गुरु आमचा मतिप्रकाश, भवसागरी या यशकीर्तीचे तुम्हीच आदर्श. शरण आम्ही लीन सान्निध्य द्या तव चरणांचे, सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. सामर्थ्य द्या सार्थक करण्या या इह जीवनाचे. जाता जाता एकच सांगतो की जी चिंतन मालिका आहे ती चिंतन मालिकेतलं हे शेवटचं पुष्प ह्या चिंतन मालिकेतलं आज आपल्या समोर मी बोलू शकलो, मी सांगू शकलो. आजपर्यंतची ही जी वाटचाल आहे, गुढीपाडवा ते आज पर्यंत, याच्यामध्ये बऱ्याच जणांचं सहकार्य आहे, बऱ्याच जणांचे आशीर्वाद आहेत. त्यांचा थोडासा उल्लेख करतो. सगळ्यांचा करणं शक्य नाही, कारण का भरपूर जण आहेत. पण सर्वात पहिला उल्लेख म्हणजे भाटे गुरुजींचा अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्यांनी मला हा समर्थ मार्ग दाखवला. त्यामुळे त्यांचा मी शतशः ऋणी आहे. समर्थ सेवा मंडळाच्या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून आपण बऱ्याच जणांनी त्यांची प्रवचन ऐकली असतील. त्या भाटे गुरुजींनी मला हा समर्थ मार्ग दाखवला. दुसरे आहेत इथे आल्यानंतर भाटे गुरुंच्या सांगण्याने मी गडावरती आलो सर्वप्रथम. त्याबरोबर माझे काही मित्र यांचाही सहभाग होता. पुढे इथे आल्यानंतर पिंपळखरे बुवा, शेंबेकर बुवा इत्यादी लोकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याच्यामध्ये बरेच जण आहेत, अशा बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं. आणि आत्ताच्या काळात मकरंद बुवा आहेत, आदरणीय मकरंद बुवा आहेत, आदरणीय योगेश बुवा आहेत, त्यांच्या आई आहेत पुरोहित काकू, यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. आणि
तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. या न्यायाने मी जे जे काही बोललो, सांगितलं आपल्याला, किंवा हे जे चिंतन आपल्या समोर मांडलं, त्याच्यामध्ये जे जे चांगलं असेल ते सर्व त्यांचं आहे, जे चुकलेलं असेल ते माझं आहे, आणि तुम्ही मला माफ कराल. कारण व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयाचकित लोक, परंतु त्यांची पिली निशंक तयापुढे खेळती. या समर्थ न्यायाने मी आपल्या समोर जे जे मांडलं, जे जे बरोबर असेल ते त्यांचं आहे, जे चुकलं असेल ते माझं आहे, त्याबद्दल आपण क्षमा करा, एवढंच आपल्या समोर मागतो. कारण जी सुरुवातीची पहिली उभी होती ती बुद्धी मला समर्थांनीच दिलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि ही समर्थ कृपा समर्थांनीच माझ्यावरती केलेली आहे असं मी समजतो. थांबूया इथेच. जय जय रघुवीर समर्थ. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.